संताजी भाग 40. पन्हाळ्यावरून राजाराम महाराज निसटल्यामुळे शेख निजाम हादरला होता. त्याला वाटलं आपल्या लष्करी कारकिर्दीला केवढं हे लांछन. पातशहाच्या खास मर्जीतले आपण. त्याच्या तीक्ष्ण नजरेचं पातं काळजाला भिडण्याआधीच राजारामाला गिरफ्तार केलं पाहिजे. पाठलागाची जोरदार तयारी त्याने चालवली. कोल्हापुरात नुसता धिंगाणा सुरू होता त्याचा. एक एक स्वार वेगळा करून तो पथके तयार करत होता. हत्ती, घोडी, उंट सज्ज होत होते. माहितगार वाटाडे पुढच्या हुकुमासाठी ताटकळत होते. कोल्हापूरची सगळी बित्तम बातमी काढून आलेला म्हादबा सांगू लागला, दाजीसाहेब, निजामाने तयारी तर दांडगी चालवली आहे. 2 दिवसात कोल्हापुरातनं तो निघेल. तिकडच्या सरदार ठाणेदारांना त्यानं कळवलंय, राजाला धरा वा मारा म्हणून. त्याआधी निजामाचाच मुर्दा पाडायचा संताजींचा निर्धार होता. लढाईच्या योजनेवर ते विचार करू लागले. निजामाला आमने सामने अंगावर घेणं कठीण. सैन्यबळाने तो भारी. शिवाय संताजींच्या युद्धनीतीत ते बसतही नव्हतं. कमीत कमी शक्ती वापरून लढाई सपशेल जिंकायची, तेही शत्रूचं अधिकाधिक नुकसान करून, हे त्यांचं धोरण. आणि यावेळी केवळ नुकसान करून त्यांना थांबायचं नव्हतं. पित्याच्या मृत्यूचा शंभूराजांना कैद केल्याचा सूड घ्यायचा होता त्यांना. निजाम रात्रंदिवस त्यांच्या डोळ्यात सलत होता. त्याला उभा फाडल्याशिवाय उरात पेटलेली सुडाची आग शांत होणारच नव्हती. पन्हाळा ते कोल्हापूर या भागात तुरळक डोंगर पसरलेले, झाडीही दाट. संताजींनी आपली फौज या झाडीत आणून ठेवली. विठोजी चव्हाण, मकाजी देवकाते, बाबूराव पवार, रखमाजी मोहिते, शितोळे, महादजी नारायण या सरदारांना त्यांच्या जबाबदाऱ्या नेमून दिल्या. पुत्र राणोजीला आपल्या सोबत ठेवलं. निजामाचं नरडं फोडण्याची ही उत्तम संधी चालून आली आहे. ते म्हणाले, आपली ताकद तोकडी असली तरी रणास आणून त्याला उखळून काढू. एकतर त्याला जित्ता धरा वा त्याचा मुर्दा आपल्या गोटात आणा. कोल्हापूरच्या अलीकडे 3 कोसांवर मराठ्यांचे कालाप्यादा भरकंदाज, घोडदळ, पायदळ अशी राखीव फौज डोंगरात जंगल झाडीत दबा धरून बसली. खासे संताजी हजारभर सैन्यासह मोगली तळाकडे निघाले. त्यांच्यासोबत रखमाजी शितोळे होता. कशाला हा वाढाचार दाजी, तो म्हणाला. सरळ चाल करून त्याचा फडशा पाडायचा तर. संताजी हसले, म्हणाले, अलीकडची तुम्ही पोरं फार भडक डोक्याची. लढाईत नुसतं मारायचं वा मरायचं नसतं रखमा. लढाई हत्याराने नव्हे, डोक्याने खेळायची असते. स्वतःची ताकद राखून गनिमाची धुळदाण उडवली पाहिजे. आपला दाजी हे सगळं कसं जमवून आणणार ते रखमाजीला कळेना. मग डोकं लढवत तुम्ही राहा की मागं. मी नि विठोजीराव जातो त्याला सामोरं. त्यामुळे डाव साधला जाणार नाही. तो कसा काय, विठोजीने विचारलं. सांगतो. आलमगीरावर हल्ला आपण सगळ्यांनी मिळून चढवला. पण नाव कोणाचं झालं? तुमचं. बरोबर की नाही? संताजी म्हटलं की मोगल झोपेतही दचकू लागलेत. कल्पना करा, मोजक्या राऊतांनिशी मी समोर गेलो तर निजाम काय करील? काळोख्यात दुडक्या चालीने घोडा दौडत संताजींनी विचारलं. चवताळून तुमच्यावर चालून येईल तो. छा, चवताळायला आम्ही बा मारलाय त्याचा की भाऊ? चवताळलोय आम्ही. तो खुश होईल. खुश का म्हणून होईल? अरे, शंभूराजांना धरल्यामुळे नाव मोठं नाही का झालं त्याचं? अशा प्रसिद्धीला चटावलाय आता तो. बरं मग? मला बघितलं की त्याच्या डोक्यात पहिला विचार येईल तो मला धरायचा वा मारायचा. एका कैफात तो चालून येईल आणि मला तेच हवंय. कैफात त्यानं यावं, बेहोशीने लढावं आणि होश जाग्यावर ठेवून आपण त्याचा फन्ना उडवावा, बस. ही आमची साधी रणनीती आहे. म्हणून त्याला सामोरं कोण गेलं पाहिजे? तुम्हीच जायला हवं. आता कसं बोललास बरं विठोबा? कोल्हापुरातनं आधी त्याला बाहेर काढावं लागेल. लढाईसाठी ठरलेल्या जागी आणावं लागेल. मग बुकलायचा नि फत्ते करायची. आता एवढं करायचं म्हटल्यावर डोकं लढवायला पाहिजे का नको? दोघांनी मान हलवून संमती दिली. मध्यरात्र उलटली. संताजी भल्या पहाटे निजामाच्या छावणीजवळ आले. भुरभुर पाऊस पडत होता. आजूबाजूला चौफेर उसाचं रान पसरलेलं. आकाश ढगाळलेलं. काळोख त्यामुळे आणखी गडद झालेला. संताजींनी 3 दिशांनी सैन्य मोगलांच्या छावणीत घुसवलं. लोक डाराडूर झोपलेले.
पहारेकरी पेंगत होते आणि अचानक अंधारात भाले तलवारी चालू लागल्या. बसला घाव की माणूस आडवा. निजामाला जाग येईपर्यंत छावणीत हलकल्लोळ माजला. मुक्या मेंढरागत अनेक जण कापले गेले. मुळात निजामाला हा हल्ला अनपेक्षित होता. सैन्य घेऊन राजारामाच्या पाठलागासाठी कर्नाटकात जायचं एवढंच त्याच्या डोक्यात. त्यासाठी पूर्ण तयारीला तो लागलेला. मध्येच असं काही विघ्न उभं राहील याचा अंदाज त्याला नव्हताच. पण वेळ तर आलेली. तिचा सामना करणं जरूर. घोड्यावर स्वार होऊन दौडत तो खाने आलमच्या तंबूजवळ आला आणि म्हणाला, बेटा खाने आलम, फौज लेकर तुम आगे बढ़ो, हम पीछे आ रहे हैं. खाने आलम म्हणजे सर्व दुनियेचा खान. या खाने आलमचं खरं नाव होतं इखलास खान मियाना. खाने आलम हा त्याचा किताब होता. शंभू राजांना गिरफ्तार केलं म्हणून पातशहांनी दिलेला. इखलास म्हणजे प्रेम, मैत्री, निष्कपटता. खाने आलमच्या काळजात या भावना औषधालाही नव्हत्या. याच इखलास खानाने कैद केलेल्या शंभू राजांना खेचत आणून शेख निजामाच्या समोर उभं केलं होतं. शेख निजामाला खान जमान फतेह जंग बहादूर अशी पदवी पातशहांनी दिली होती. तेव्हापासून दोघे शेफारून गेलेले. मोगलांच्या लष्करात त्यांची भरभर फार. या दख्खनी मुसलमानांना यार वफादार म्हणून पातशहांनी पाते जावं याचं अनेक तुर्की इराणी सरदारांना वैषम्य वाटायचं. संताजींनी परस्पर त्यांची खोड मोडली तर त्यांना वाईट वाटलं नसतं, उलट आनंदच झाला असता. शेख निजामही ते जाणून होता. पित्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी खाने आलम फुरफुरत्या घोड्यावर बसून निघाला. 3000 घोडदळ आणि तोफखाना त्याच्यासोबत होता. मराठे छावणीतल्या बोळात अरुंद गल्ल्यात घुसून गोंधळ माजवत होते. खाने आलमने टेंभे घेतलेले स्वार पुढे रवाना केले. तो येताच दिसेल त्याला भोसकत जखमी करत मराठे तिथून बाहेर पडले. शहराच्या वायव्येला एक टेकडी होती. संताजी मुद्दाम तिथे थांबलेले. पळालेले मराठे त्यांच्या अवतीभवती एकत्र जमू लागले. खाने आलमने ते पाहिलं. संख्येने ते फार नव्हते. टेंभ्यांच्या उजेडात सगळ्यांना सूचना देणाऱ्या संताजींना पाहून खाने आलम आढ्यतेने म्हणाला, लगता है इस बेवकूफ को जंगे मैदान का कोई तजुर्बा नहीं है. इतनी ऊंचाई पर खड़ा है, तोपे चलाओ, भून डालो उसे. पळणाऱ्या मराठ्यांचा पाठलाग करण्याच्या भरात तोफा मागे टाकून आपण पुढे आलो आहोत हे त्याच्या लक्षात नव्हतं. एका स्वाराने त्याची जाणीव करून देताच तो कडाडला, तो फिर पीछा करो उनका, किसी को जिंदा मत छोडना. खाने आलमने आपल्या घोड्याला टाच मारली. तेवढ्यात कान्होजी शिर्केने आपला घोडा त्याच्याजवळ आणत सांगितलं, जपून खानसाहेब, संताजी घोरपडे हाय तो. कौन संताजी घोरपडे? मराठ्यांचा ढाण्या वाघ. लढाई बी तशीच लढतो. सगळी ताकद एकदम झोकून देत नाही, दमसास राखून लढतो. परवा तुळापूरला शाही छावणीत घुसून तंबूचे कळस कापून आणणारा हाच. खाने आलम डोळे फाडून त्या टेकडीकडे पाहू लागला. तोवर खासा निजाम तयारीनिशी दौडत तिथे आला. त्याने लढाईचा जायजा घेतला आणि म्हणाला, काफरांना पळवून लावा, त्यांचा पिछा करण्याच्या भानगडीत पडू नका. अब्बा हुजूर सुनिये तो, हम कुछ सुनना नहीं चाहते. उद्या कर्नाटकच्या दिशेने घोडी दामटायची आहेत. या बंदरांच्या नादी लागून फौजेचा दमसास उखडू नकोस इखलास. जैसी आपकी मर्जी. पण कान्होजी शिर्के म्हणतात समोरच्या टेकडीवर संताजी घोरपडे उभा आहे. क्या? निजाम ते ऐकून दाढीला आग लागल्यासारखा किंचाळला. तो घोडेस्वार हातातली तलवार उंचावून त्याला आव्हान देत होता. निजामाचं रक्त सळसळलं. खुशमिजाजीने दाढीवरून हात फिरवत तो म्हणाला, बेटे, ये तो बड़ा अच्छा मौका है, इसे मैं खोना नहीं चाहता. टूट पडो उस मक्कार पर. निजाम संताजींच्या पाठलागावर पडला. तोफा छावणी मागे पडली. काळोखात पांगून पळणारे मराठे आणि त्यांच्या मागे लांडग्यासारखा लागलेला निजाम. आवेशाच्या भरात आपण कुठेनी किती पुढे आलो आहोत हे त्याला कळलं नाही. ठरलेली जागा येताच पळणारे मराठे अचानक उलटले. पाय रोवून ते लढू लागले. हळूहळू त्यांची संख्या वाढू लागली. डोंगराच्या कडेकपारीतून, जंगल झाडीतून ते पुढे येत होते. मागून पुढून, डावीकडून उजवीकडून. त्यांच्या बरकंदाजांनी बंदुकांच्या गोळ्यांचा वर्षाव केला. निजामाच्या डोळ्यापुढे मौत नाचू लागली.
मराठी घोडदळणी पायदळाने त्याला आणि त्याच्या सैन्याला घेरलं होतं. सापळ्यात अडकलेल्या उंदरांसारखं त्याचं सैन्य पळापळ करू लागलं. निजाम हादरला. आपल्या लोकांना तो ओरडून सांगू लागला, "पीछे हटो, हमें यहाँ से निकलना है." माघारीचा हुकूम झाल्यावर लढणारं सैन्य लटपटलं. माघार घ्यायला जागा नव्हती. पिछाडीवर मराठे पाय रोवून उभे होते. चारी दिशांनी त्यांनी कोंडी केली होती. रणदेवता रंगात आली. तलवारी परस्परांना भिडल्या. बाण भाले सणानू लागले. चोफेर घेरून मराठ्यांनी निजामाच्या फौजेची लांडगेतोड सुरू केली. तोवर मराठ्यांच्या राखीव सैन्याची तुकडी कोल्हापूरच्या छावणीवर तुटून पडली. बुणग्यांना पिटून मिळेल ते सामान सुमान तिने लुटलं. तंबू राहुट्या जाळल्या. आगीचे ते लपलपते लोळ पाहून निजामाची कंबर खचली. उद्याच तो पाठलागावर निघणार होता. त्यासाठी धान्य, राहुट्या, तंबू, इतर सामान सुमान अशा अनेक जिन्सांचा केवढा तरी मोठा साठा त्याने करून ठेवला होता. तो सगळा शत्रूच्या आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. तेवढ्यात कानाचे पडदे फाडणारे 3 मोठे स्फोट झाले. बारुदाच्या साठ्यांना मराठ्यांनी बत्ती दिली हे त्याने ओळखलं. लढाईचा त्याचा सारा जोश जागच्या जागी जिरला. 10 लढाऊ हत्ती, 300 उत्तम पैदाशीचे घोडे, खजिना, कापड चोपड, सामानाची वाहतूक करणारे शेकडो बैल, उंट अशी मत्ता मराठ्यांच्या हाती लागली. मोगलांनी मागे टाकलेल्या सगळ्या तोफा त्यांनी निकामी केल्या. छावणी गारद झाल्याचं पाहून वाघासारख्या डरकाळ्या फोडणाऱ्या खाने आलमची पार शेळी झाली. लढाईचा नूर बिघडला. मोगलांची महामूर माणसे मैदानात मरून पडली. खाने आलमवर राणोजी तुटून पडला. बाबाजी भोसल्याचे भालाईत त्याच्या दिमतीला होते. तलवारी आणि भाल्यांच्या जखमांनी खाने आलम चकचूर झाला. रक्ताने निथळत लोळागोळा होऊन तो घोड्यावरून खाली आला. मराठ्यांनी त्याला घेरताच निजामाने हंबरडा फोडला. "इखलास बेटा." पोराला वाचवण्यासाठी पिसाटासारखा घेमार करत तो पुढे घुसला. मराठ्यांची मोरकंड मागे रेटून मातीत बरबटलेल्या पुत्राला त्याने कसंबसं पालखीत घातलं. आपल्या दख्खनी भालाईतांच्या मदतीने मैदानातून पळून जायची त्याची धडपड सुरू झाली. त्याच्या डोक्यावरचा किमोश उडून पडला होता. अंगावरच्या वस्त्रांची चिरगुट झाली होती. हातापायावर, चेहऱ्यावर तलवारीचे सपासप वार झालेले. जखमी होऊन तोही खाली कोसळला. मराठ्यांनी त्याच्या भोवती गर्दी केली. त्याला जिवंत धरायची त्यांची खटपट सुरू होती. मारायचं असतं तर एव्हाना सपासप घाव घालून त्यांनी त्याचे तुकडे तुकडे केले असते. बाप जिवंत शत्रूच्या हाती लागणार हे पाहून निजामाचे इतर पुत्र शेख मिरान मुनव्वर खान, शेख अब्दुल्ला इख्तिसास खान पुढे झाले. जीवाची बाजी लावून त्यांनी त्याला व थोरल्या भावाला गर्दीतून बाहेर काढलं आणि पालखीत घालून कोल्हापूरच्या दिशेने पळवलं. पाठोपाठ मोगलांचं इतरही सैन्य वाट फुटेल तिकडे पळून गेलं. लढाई संपली. निजाम वाचला याची साऱ्यांनाच मोठी खंत वाटली. संताजी म्हणाले, "आज दैवानेच त्याच्यावर खैर केली. पुन्हा बघू. जातो कुठे?" बाप लेक दोघांना जीवघेण्या जखमा झाल्या आहेत आबासाहेब. ते वाचतील असं वाटत नाही. राणोजी बोलला. "वाचले तरी पुन्हा आपल्यासमोर लढाईला येणार नाहीत अशी अद्दल घडवली आपण त्यांना. आजची ही पत्ते कोल्हापूरच्या महालक्ष्मीला अर्पण. चला." आपल्या मृतवीरांच्या देहांचं क्रियाकर्म संताजींनी पार पाडलं. जे जखमी झाले होते त्यांना पन्हाळ्यावर सुखरूप पोहोचवून ते फौजेसह विशाळगडाकडे परत निघाले. भाग 40 समाप्त.